भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. तर आजची रेसिपी आहे दुधातलं वांगं. हे चवीला खूप भारी लागतं वांगं आणि कोल्हापूर साईडला गेलात तर असे वांगे खायला तुम्हाला भेटतात. तर मी त्यासाठी मसाला घेतलेले, खडे मसाले सगळे घेतलेले आहेत. खोबरं सुक्कं हे भाजून घेतलेलं आहे. एवढा मसाला मी वापरणार नाही आहे. यातला थोडाच मसाला वापरणार आहे. पण फक्त लावताना मात्र जास्त घेतलेलं आहे. कोथिंबीर, अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या, एक कांदा आणि एक टोमॅटो तेलावरती परतून घेतलेले आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान चव येते. आता याला पेस्ट तयार करून घेऊ. वांगी अगोदरच कट करून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते काळे पडू नयेत म्हणून. आता ही काढून घेऊ अशी आणि ह्याच्यामध्ये आता मस्त मसाला तयार करून घेऊ भरण्यासाठी. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट. आता घालू त्याच्यामध्ये 1 चमचा तेल. आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे असे कट मारलेले आहेत ना, त्या म्हणजे आता वांगं भरता म्हणजे मसाला व्यवस्थित भरता येतो असं कट मारल्यानंतर. आणि जास्तीचा मसाला नाही वापरायचा, थोडाच मसाला वापरायचा आहे. अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. 4 व्यक्तीसाठी हे बनतं आहे बरं का वांगं. आता हे भरून झालेले आहेत वांगे आणि शक्यतो की नाही कुडचीची किंवा मळीची वांगी निवडायची. हिरवा कलर असतो आणि एकदम टवटवीत असतात ते वांगी, दिसायला खूप भारी असतात आणि चवीलाही छान एका कडामध्ये शिजले जातात. आता कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घेऊ. जिरं, मोहरी, ताजा कढीपत्ता त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आता प्युरी घालू 2 चमचे टोमॅटोची. आता चांगला परतून घ्यायचा आहे हा मसाला आणि 1च चमचा मोठा वापरलेला आता बारीक केलेला जो मसाला होता ना, तो 1च चमचा घेतलेला आहे. मॅगी मसाला अर्धा चमचा आणि मॅगी मसाला नाही घातला तरी चालू शकतं, कारण खडे मसाले आहेच आता या मसाल्यामध्ये. आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता ही 2 वाट्या दूध घेतलेलं आहे आणि मीठ मात्र आता या दूध घातल्यानंतर नंतर घालूया. वांगं शिजल्यानंतर आता 10 मिनटं झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचं आहे. आणि तिखट मग किती खाताय ना त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता. आता हे वांग्याला मस्त कलर आलेले. आज साईडचा मसाला जे चिटकलेला आहे कडेला हे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि सुरीनं थोडंसं चेक करून घ्यायचं, मग शिजलं का ते कळतं तुम्हाला. आता हे शिजलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे वांगं तयार झालेलं. आता गरमागरम हे वांगं ना चपातीसोबत, भाकरी किंवा भातासोबत खायला खूप भारी लागतं हे वांगं. चवीला भन्नाट लागतं आणि कलर तर एक मस्त आलेला आहे. नक्की मला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणेन. तोपर्यंत धन्यवाद.